चला, आज झालेल्या परीक्षेचा सराव पेपर संपूर्ण शेकडेवारी म्हणजे संपूर्ण जेवढे शेकडेवारीची उदाहरणं असतील प्रत्येक टाईपचा एक एक उदाहरण जवळपास 50 उदाहरण म्हणजे 50 प्रकार वेगवेगळे तुम्हाला शिकायला भेटणार आहे। हे 50 प्रकारचे वेगवेगळे प्रश्न आहे। हा शक्यतो याच्यामध्ये भाग 2 येईल नाहीतर येणार नाही, पण शक्यतो याच्यात 2 टप्पे होऊ शकते कारण की जास्त लॉंग व्हिडिओ तुम्ही काही पाहत नाही। हा पाहून शिका। दुसऱ्याने लिहिलं, दुसऱ्या नोट्स बनवली म्हणून तुम्ही नोट्स बनवू नका। तुम्हाला शिकणं महत्वाचं आहे, नोट्स बनवणं महत्वाचं नाही। कितीही ऍक्टिव्ह नोट्स बनवली आणि तुला काही ढेकळ येत नाही, तू तसाच राहशील, तर पडशील। लोक लागून घरी येशील, तू फुलं फेकायला राहशील, बाकी काय करणार आहे तू? जर नसल समजत ना तर मला विचार, काय कशा पद्धतीचं आहे। खास तुमच्यासाठी याच्यात आपण सुधारणा केलेली आहे। भाग 1 भाग 2 असे 2 भाग तुमच्या समोर येणार आहे। सांगू शकत नाही की नेमकी कशा, पण शिकवताना तुम्हाला समजेल अशाच भाषामध्ये शॉर्टकट मध्ये सांगणार आहे की बाबो लक्ष द्यायचं व्यवस्थित। आलं लक्षात? दादा व्यवस्थित दिसून राहिलं का? चला आता सेट करा, जर करायचं असेल तर व्यवस्थित आहे। चला पहा, 15 से 90 चे 0.5% बराबर क्वेश्चन मार्क हा प्रश्न तुम्हाला आला होता। तर सोडवताना काय होतं की बाबा तुम्ही काय करायला पाहिजे होतं की 15 से 90 चे 0.5%, आता टक्के म्हणले छेदाला किती असणार आहे? 100। दशांश सारखं करायचं म्हणजे 0 वाढवला, तुम्ही काय वाढवला? 0। आणि याचा जर तुम्ही गुणाकार केला असता तर ते आला असता सरळ सरळ 2385 हा गुणाकार तुमचा आला असता। आणि खाली 0 मोजायचं होतं, 1 2 3 1 2 3 आणि 3 घर सोडून दशांश द्यायचा असता, डायरेक्ट उत्तर तुमचा आला असता। काय केलं आपण की याचा गुणाकार केला, छेदाला 100 आणि हा दशांश काढण्यासाठी 0 खाली वाढवला, म्हणजे दशांश कटला। म्हणजे आपण सरळ सरळ काय केलं, 1590 गुणिला 5 केलं, म्हणजे त्याची किंमत ही आली। आणि भागाकाराला 1000 होता म्हणून दशांश उजवीकडून डावीकडे सरकून 1 2 3 सरकून दिला, डायरेक्ट उत्तर तुम्हाला भेटला असतं। म्हणजे रिमोट घ्या सर हातात। आता पहा 540 चे 0.5%, किती 540 चे 0.5%, पहा 540 चे म्हणजे गुणाकार तुम्हाला शिकवले 5, छेदाला किती रे? 100। 1 कटला, पुन्हा याचा दशांश काढायचं म्हणलं तर 0 वाढून दिला, बरोबर आहे, 0 वाढून दिला। आता पहा 5 1 5 5 2 10 हा 0 खाली वळला, 5 2 10। चला बे 1 बे, याच्या निम्मे किती रे? 27। छेदाला किती? 1 0 बाकी आहे, 27 बाहेर काढून घ्यायचे, छेदाला 10 आहे म्हणून 1 घर सोडून दशांश देऊन टाकायला पाहिजे होता, म्हणजे हा उत्तर तुमचा बरोबर राहिला असता। समजून राहिलं ना? समजून घेणं महत्वाचं आहे। समोरचा घ्या, पहा 400 पैकी किती पैकी? 400 पैकी जे कमी मार्क आहे ते वरून ठेवा, छेदाला एकूण मार्क ठेवा, गुणाकाराला 100 ठेवायला पाहिजे होता। अजूनही तुम्हाला समजून राहिला टॉपिक झालं म्हणून संपूर्ण शेकडेवारीचा आपण काय केलं याच्यात तुम्हाला टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। चला 68 छेदाला 400 गुणाकाराला 100, 1 2 काटले, 4 1 4 4 1 4 उरले किती? 2 4 7 28 बराबर किती रे? 17%। किती टक्के? 17%। किती टक्के व्हायला पाहिजे होते? 17%, म्हणजे उत्तर तुमचा 17% यायला पाहिजे होतं। लक्षात बाबू घे समोर जाऊ दे। पुन्हा 400 चे 6% म्हणजे 600 चे किती टक्के असा प्रश्न तुम्हाला केला, मग काय सांगितलं? 400 चे 6% किती टक्के? 6%। टक्के खाली टक्के ठेवलं, मग आता चाचीचे आलं म्हणजे याच्यासोबत गुणाकाराला हे ठेवून द्यायचे आणि जे कोणाचे टक्के म्हणलं ते कोणाचे टक्के छेदाला घेऊन टाकायचे, संपला विषय। 0 0 कटला, 0 0 कटला, 6 6 कटून गेले असते, तुझा उत्तर 4% बरोबर आला असता की नसता? म्हणजे याला मांडणी करताना तुम्ही कशी केली असती? 400 चे 6% छेदाला 100 बराबर 600 चे गुणिला 1% छेदाला 100, मग याचा करायचा राहिला असतो तुम्ही तिरपा गुणाकार, ते न करता डायरेक्ट करा ना। 400 गुणिला 6 छेदाला म्हणजेच्या पुढे बराबर, आणि बराबर किती टक्के? तर 1%, ज्याच्यासोबत x आहे ते छेदाला टाकून घ्या,
संपला तुमचा विषय, नाही का? चला बाबू ये समोर. एला बी पेक्षा 10% गुण जास्त मिळाले तर बीला ए पेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले, असा प्रश्न केला असता. इथं लक्षात ठेवायचं 10% गुण, याला लक्षात ठेवा. जास्त म्हणलं तर इथं अधिकच होणार. म्हणजे सरळ सरळ लिहिताना काय करावं होतं, 100 गुणिला 10 छेदाला तुला काय करणं होतं, सरळ सरळ जास्त म्हणलं तर 110, जास्त कमी म्हणलं असतं 90 घेतला असतं. हा मग 0 गेलं. चला 11 1 11, 11 नंबर 99 उरले ही एक छेदाला 11, 11 नंबर 99, 99 1 100, म्हणजे 100 छेदाला 11 राहिले होते. म्हणजे उत्तर तुझं काय राहिलं असतं, बी राहिलं असतं. म्हणजे काय होतं, करणं तर नाही पण समजून घेणं नाही. हा त्याच्यासाठी समजून घ्या, व्हिडिओ पूर्ण पहा, नोट्स बनवा आणि डबल पहा. पाहणेच नाही, जिंदगी पूर्ण इष्टांच्या पायवाई चालली तुझी. हा इथं सहज म्हणून आला, झाला म्हणून तयारी करू नको, आला म्हणून तयारी करू नको. तुला जर तयारी करत आहेसन बाबा तर मन लावून कर. बापाचे मायबापाचे पैसे घालू नको, विनाकारण टाइमपास करू नको. मायबापाला वडिलाला हातभार लाव आणि काहीतरी काम करा लाव, नाही तर काही फायदा नाही तुझा. हा लक्षात. हा बघा, अमोलचा पगार विश्वासपेक्षा किती टक्के जास्त, 20%नी कमी म्हणलं बाबा, कमी म्हणलं ना संपला विषय. तर विशालचा पगार अमोलपेक्षा किती टक्के जास्त, काहीच विषय नाही, फक्त वाचताना पेक्षा कमी. सुरुवातच पाहायची, सुरुवात पाहिली म्हणजे तुम्हाला कळून जाणार होतं. 100 गुणिला 20 छेदाला कमी म्हणल्याच्या नंतर 80 घेणार, छेदाला के घेणार 80. जर जास्त म्हणले असते तर 120 घेतला असतं. इथं लक्ष द्यायचं. हा 0 कटलं, 4 दोन्ही 8, 4 दोन्ही 8, 4 5 20, 2 2 कटले, बराबर किती रे, 25% उत्तर पाहिजे होत तुझं. हा म्हणून तर आज ठोकले धरून जरा, म्हणजे तुम्ही सुधारणार नाही असं लक्ष द्यायचं. चहाचे भाव किती, कोणाचे चहाचे भाव 25%ने वाढले. घरात चहाचा वापर किती टक्क्यांनी कमी करावा म्हणजे खर्चात वाढ होणार नाही, असा प्रश्न तुम्हाला केला. खर्चात इथं भाऊ 25%ने आणि चहाचा वापर किती टक्क्यांनी कमी, सुरुवात पहा. याच्यासोबत कमी आहे ना, मग कमीच ठेवायचं. काय ठेवायचं, कमीच ठेवायचं. आता तू म्हणसन की कसं, पा सॉरी वाढले, काय इथं वाढले, सॉरी वाढले, हे शेवटचं आहे. शेवटच्याच काही घेणं नाही, सुरुवातीच्या सोबत काय हे महत्वाचं आहे. म्हणजेच काय करणार होता बाबू, 100 गुणिला 25 छेदाला किती येणार होता तू, वाढले म्हणलं तर 125, 25 1 25, 25 5 सव्वाशे, 5 1 5, 5 2 10, बराबर तुला 20 लिहिणं होतं. म्हणजे तो 20 लिहिले नाही. हा मार्क घेऊन राहिला 15 आणि 20 आणि 40 आणि 45, काय फायदा तू 50 पैकी. चला एक संख्या 20%नी कमी केली, पहा कोणती संख्या असू द्या, किती टक्क्यांनी, 20%नी कमी केल्यास ती 72 होते. तर ती संख्या कोणती, ती संख्या कोणती, मग पहिली संख्या असेल ती 100, त्याच्यातून 20%नी कमी केले म्हणजे याचा अर्थ किती, 80%. 80% म्हणजेच 72, तर 100% बराबर किती, असा प्रश्न केला. असा तिरपा गुणाकार करायचा होता. म्हणजे 100 गुणिला 72 छेदाला, ज्याच्यासोबत 180 छेदाला टाक, 0 0 कटले, 8 1 8, 8 9 72 आणि 10 गुणिला 9 म्हणजे 90 पर्याय होतं का पायात होत तुला. गेला असता तू कोमा दर्शक, पण अभ्यास करणे नाही भाऊ. चला खिचडी खाऊ डोक्यात माती झाली. त्या डाईट खातो, बुद्धी काही चाल ना तुई. खिचडी बंद केली मी, आता डाईटच खातो, बुद्धी चालून राहिली डाईट ना. काही खाय तू, याला लागतं सराव. रोज काजू खाय, काजू करी खाय, बदाम खाय, शेप खाय, केळे बी खाय लंबे, तरीही त्याला काही फायदा नाही. त्याला सरावच करावा लागणार आहे. काही खाल्ल्यानं जर हुशार झाले असते तर मग लई लोकांना निवळ तेच खाल्ल्या असतं, घरी राहायला असता. सराव करावा लागतो याला, बाकी काहीच नाही करायचं तुला. सराव करल्याशिवाय पर्याय नाही भाऊ. एका वस्तूवर 20% सूट, किती, 20% सूट दिली, पुन्हा 10% सूट दिली, तर त्या वस्तूवर एकूण सूट किती, असा तुम्हाला प्रश्न केला. एक तुम्हाला शिकवलं ना बाबा, सरळ काय करणार, सूट दिली, सूट म्हणजे कमी, सूट म्हणजे कमी, म्हणजे 20च्या जागी किती, 80, पुन्हा 10% सूट दिली म्हणजे किती रे, 90, छेदाला 100. जर मार्क केला तर मला सांग, याच्यापेक्षा कमी शॉर्टकट नाही. 1 2 1 2 9 8
72. 100च्या तुलनेत कितीनं कमी आहे? 28 कमी आहे. किती कमी आहे? 28. म्हणजे काय रे, शेकडा किती सूट? तर 28% सूट. याच्यापेक्षा सोपं काय होतं तुला? घे बाबू पुढे जाऊ दे. तो आधी हानला खाल्ला मार घेणारा बिन हे करणारा बिन. 2 विषयांचे एक परीक्षेत आहेत. सॉरी, एक परीक्षेत 2 विषयांची एक परीक्षा आहे. त्या परीक्षेत 30% गुण विद्यार्थी गणितात नापास झाले. पालक सध्या हे नापास झाला गणितात. 20% विद्यार्थी इंग्रजीत इथे उलटला, तो इथे नापास झाले. तर दोन्ही विषयात 10% विद्यार्थी नापास झाले दोन्ही विषयात. तर दोन्ही विषयात शेकडा किती? शेवटचा लक्षात ठेवा. शेवटी काय सांगितले? पास किती झाले? काय झाले? पास. आता मला सांगा 2 विषय पहिल्या याच्यात नापास टाकले आपण. नापास झाल्याच्या नंतर माणूस काय होतो? एकटा पास. विषय 2 आहे. एक गणित आहे आणि एक इंग्रजी आहे. काय आहे? इंग्रजी. ध्यानात घे. नापास किती आहे? 30%. तर पास किती रे? 70%. दुसऱ्या गणितात किती आहे? खालीवर झाला, काही विषय नाही. 20%. विषय तेच आहे, खालीवर जाऊ दे, काय नाही, उत्तराशी मतलब आहे. पास 80%. किती टक्के? 80. मग 2 विषयात नापास किती? 10%. हे दोन्ही विषयात 10%. याच्यात आणि याच्यात 10%. तर पास किती रे? 90. शेवटी पास म्हणेल याची बेरीज करून घ्यायची. याची बेरीज आली असती तू 150 आणि 150 मधून 90 काढला असता भाऊ, 60% पास झाला असता. किती टक्के? 60% पास झाला असता. गेला का नाही तू? उलटला का नाही? आणि सांगितलं असतं जर कमी नापास तर 40% नापास झाले असते. बस चाल देतो आता का खाऊन पिऊन इथं झोप फक्त. एसटीने 20% भाडे वाढ केली व 10 महिन्यांनी पुन्हा महिने गिने तिकडेच घाल घरात नेऊन 10 महिन्यांनी पुन्हा 15% भाडवाढ झाले. मग याच्यात काय सांगलं केली तर शेकडा एकूण किती वाढ झाली? भाडेवाढ. बाकी काही नको. महिना काय तुला 10वा महिना लागला का? समजून नाही राहिला. महिन्या गिन्यात काहीच नाही घ्यायचं. याला काय करायचं होतं? वाढ झाली, इथे वाढ झाली. वाढ आहे ना. 120 गुणिला 115 छेदाला 100. शिकवलं भाऊ तुला. शिकून जर ध्यानात येत नाही तर मग काय फायदा? तुला उलटला पाहिजे तू कुठतरी जाऊन. 0 केलं कट. चला 5 दोन्ही 10, 5 दोन्ही 10, 5 त्रिका 15, बे 1 बे, बे सकी 12, 23 सक 138. 100च्या तुलनेत कितीने शिल्लक आहे रे भाऊ? 38ने शिल्लक आहे. मग याचं उत्तर तो 38 मारायला पाहिजे होता. मग मार्क कमी आले. म्हणजे सराव नाही, फक्त खाऊन राहिला, ढोसून राहिला आणि बस चालत तो इकडं धिंगाणा तिकडं धिंगाणा. इंस्टाचा रोजचा तो मेला, तो इंस्टात मुंडक गुतून पडणार आहे तो एक दिवस. शिका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तेच करावं लागणार आहे तुम्हाला. शिकल्याशिवाय आणि अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. नाहीतर भाऊ आहेस तू मार खायला इथं, बाकी काहीच नाही. चल बाबू घे पुढे, जाऊ दे. चला, एका गावाची लोकसंख्या 5000 बरोबर आहे. किती हजार? 5000 आहे. तर ती दरवर्षी 10% वाढते. तर 2 वर्षांनी, किती वर्षांनी भाऊ? तर गावची लोकसंख्या वाढते ना वर्षांनी. वर्षानंतर जर म्हणलं तर काय करायचं? छेदाला 100 ठेवायचं. पूर्वी जर म्हणलं तर अंशाला 100 ठेवायचे. कसं सरळ सरळ किती रे लिहून घ्यायचे? 5000 1 2 3 गुणिला किती? 10% वाढले म्हणजे 110. छेदाला हा 1 वर्षाचा टप्पा, पुन्हा 1 वर्ष दुसऱ्या वर्षाचा टप्पा, छेदाला 100. 1 2 3 4 1 2 3 4 11 11 121 गुणिला 50 शून्य जसेच तसं ठेव. 5 1 5, 5 2 10 0, हाच्या 1 5 आणि 1 6, 60 50 आहे. होतं का पर्याय उत्तर? इथं डायरेक्ट सोपं होतं. बुद्धी उलटत नाही तुझी, फक्त गुतून पडते कुठतरी. घे भाऊ पुढं. चला, एका गावची लोकसंख्या 2400 आहेत. तर गावची लोकसंख्या दर 5 वर्षांनी, बाबू किती वर्षांनी? दर 5 वर्षांनी 5% वाढते. तर 10 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या सांगा, असा प्रश्न केला असता तर हे काय होतं? थोडस क्रिटिकल वाटलं तुम्हाला, पण तरी काही नाही, सांगतो मी तुम्हाला. हे 2400 जसंच्या तसं लिहून घ्यायला पाहिजे तो. गुणिला 5 वर्षांनी 5 वर्ष, 5 वर्षाचे गट किती आहेत? 2. म्हणजे या 5 वर्ष वरून 10 वर्ष वरून टाकायचे, 5 वर्ष खाली. 5 2 10
म्हणजे हे किती वर्ष झाले, 2 गट झाले 2 वर्षाचे, मग 2 गट किती वर्ष 5% वाढते, 105 छेदाला 100 गुणीला 105 छेदाला किती रे 100. आता दोनच तू म्हणसान 5 वर्ष सांगेल, 5 नाही, शेवटी काय सांगेल 10 वर्षानंतर. मग याला या मोठ्या वर्षाला लहान वर्षानं भागायचं 2 होते आणि 2 टप्पे करायचे, मार्क जाणार नाही भाऊ, बाकी काही नको ताण घेऊ. पा 1 2 1 2 5 2 10 5 2 10 5 1 5 5 चूक 20 5 2 5 2 10 5 1 5 4 1 4 4 7 24 बाबू 21 21 441 गुणिला 6 6 1 6 साइन चूक 24 4 हातच्या आले 2 साइन चूक 24 आणि 2 26 5 26 46 उत्तर होतं का, हा होतं, म्हणजे याला पाहिजे होतं उत्तर, पण का नाही आलं, म्हणजे तयारी केली नाही. हा भाऊ घे पुढं. एका वर्तुळाची त्रिज्या 15% वाढली, किती वाढली बाबा, 15% वाढल्यास क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल, असा प्रश्न दिसला तर काहीच नाही, आर नको वापरू, वाय नको वापरून, झेड नको वापरून, एक्स बी नको वापरू. करायचं काय, आळा मारला 15ला, वाढलं ना इकडचं त्रिज्याचे दुप्पट व्यास असतो, ध्यानात घ्यायचा. त्रिज्या ही व्यासाची निमपट असते, एवढं लक्षात ठेवणं काळाची गरज आहे. मग बाबू ते सोडून द्या, गुरुती डायरेक्ट स्टेप मांडा. 115 गुणिला 115 छेदाला 100 करायचं, छेदाला 100. मग याचा डायरेक्ट याचा गुणाकार करून घे. याचा गुणाकार जर केला असता तू तर ते आला असता 13,225. किती, 13,225. किती शून्य होत रे, 2 घरानंतर दशांश त्याला, म्हणजे 100च्या तुलनेत किती शिल्लक आहे पहा, 100 वजा जर केले पहा 32.25. याचा डायरेक्ट उत्तर आला असता. पर्याय होता का 32.25, 100% होतं. म्हणजे का होतं, फक्त सराव करणे नाही, बाकी काहीच नाही. हा बाबू जाऊ दे, घे पुढं. एका चौरसाची बाजू शेकडा, सेम तसाच आहे, शेकडा 40 ने वाढल्या क्षेत्रफळ शेकडा कितीने वाढेल, काही बाजाराला आला असेल, हा 140 गुणिला 140 करायला पाहिजे होतो, छेदाला 100. 2 शून्य कटले 2 शून्य कटले 14 14 196. 100च्या तुलनेत बाबा कितीने मोठे होत्या, 96%. वाढ कितीने होईल, 96% वाढ होईल. दुसरं काय होणार होतं, काहीच नाही, तेच उत्तर आलं असतं तुझं. बाबू घे पुढे, जाऊ दे, चाल. 2 उमेदवार असलेल्या 2 उमेदवार उभे असलेल्या एका निवडणुकीत ज्या उमेदवाराला 30% मते मिळाली तो 14,400 मतांनी हरला, तर विजयी उमेदवाराला एकूण किती हरला तो 14,400. किती मते मिळाले होते, त्याला 30% मते मिळाले होते, तर एकूण मते किती. आता जिंकलेल्याला म्हणले का एकूण मते म्हणले, जिंकलेल्याचं वेगळं आहे. डायरेक्ट येथून एकूण मते घेत असताना उमेदवार किती होते, 2. हा पहिला उमेदवार, हा दुसरा उमेदवार. जिंकणाऱ्याला 30 भेटले तर हरणाऱ्याला किती, 70. या दोन्हीच्या तुलनेमध्ये किती 40% मत फरक पडलं. म्हणजे 40 म्हणजे 14,400, तर 100 म्हणजे किती, याचा तिरपा गुणाकार केला. चला 100 गुणिला 14,400 छेदाला किती रे 40. हा शून्य काटला, हा शून्य काटला, 4 1 4 4 त्रिक 12 2 उरले, 4 4 4 4 सक 24 बराबर किती रे 3,600. हाय का पर्याय, पहा काय झालं 14,400. हा आणि हा एक शून्य म्हणजे काय रे 36,000. तर 36,000 पहा, आपण अंडरलाईन कशा खाली मारली होती, एकूण उमेदवाराला एकूण मते किती असं मारली होती. पण इथं काय होतं, विजयी उमेदवाराला किती एकूण मते किती झाली होती, 36,000. किती झाली होती, 36,000. या 36,000चे जो विजयी उमेदवार आहे ते म्हणजे 70%. छेदाला 100. 1 2 1 2 तुम्हाला 7 सकम 42 ची 2 हातचे आले 4 7 21 21 आणि 4 25 आणि हे 2 शून्य तसेच्या तसं, यानी की 25,200 हे मत विजयी उमेदवाराला प्राप्त झाले आहे. आणि एकूण मत जर विचारले असते तर 36,000 मत तुम्हाला काय झाले होते, प्राप्त झाले
होते. चला समोरचा प्रश्न घेतला. एका परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किती 35% गुण आवश्यक आहे. एक विद्यार्थ्याला किती 35% गुण आवश्यक आहेत. तर एका विद्यार्थ्याला त्या परीक्षेत किती गुण मिळाले, 189 गुण मिळाल्याने 56 गुण कमी मिळाल्याने तो नापास झाला. तर ती परीक्षा किती गुणाची होती असा प्रश्न तुम्हाला केला. आता ज्यावेळेस त्याला 35% गुण मिळाले असते तर तो पास झाला असता. काय झाला असता, पास झाला असता. पण याला 189 मार्क मिळाले. किती, 189. मग त्याला आवश्यक गुण किती, उजूक 56 मार्क पाहिजे होते. किती, 56 मार्क. म्हणजे मार्क झाले असते 245 मार्क झाले असते. आता 35% म्हणजे 245 मार्क. तर 100%ला किती, म्हणजे एकूण परीक्षा गुणाची भेटणार तुम्हाला. चला 100 गुणिला 245 छेदाला 35. चला लक्ष द्या. 7×5 35, 7×1 उरले किती 3, 7×5 35, 5×1 5, 5×7 35. याने तुमची परीक्षा होती 700 गुणाची. किती गुणाची, 700 गुणाची. पर्याय तुम्हाला 700 गुण होतं म्हणजे तुम्ही घोटलं नाही. म्हणजे तुम्हाला त्याच्यामुळे मी लाल काढून घोटलाच. त्याच्यामुळे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. चला बाबू घे समोर. एका संख्येचा शेकडा 150 60, तर त्या संख्येचे शेकडा 75 किती. सरळ सरळ तुम्हाला काय करणं होतं बाबू, 150 म्हणजे 60, तर 75% बराबर किती. याचा तिरपा गुणाकार डायरेक्ट करून घेणं. मार्क जर गेला तर मला सांग. छेदाला 150, 15×1 15, 15×5 75, 0 0 कटले, 6 पंचे किती रे भाऊ, डायरेक्ट 30. म्हणजे तुझं उत्तर 30 पाहिजे होतं. बोंबलला तू, गेला. समजत नाही तुले, हे बाबा पुढं. एक व्यक्ती मासिक पगाराच्या 80% खर्च. लक्ष द्या. आता हे थोडं शिकवेल नाही ना, समजून सांगतो. एक व्यक्ती मासिक पगाराच्या 80%, काय सांगितलं, 80% खर्च करतो. जर त्याचा मासिक पगारामध्ये कितीने वाढ झाली, 25%ने वाढ केली आणि पुन्हा खर्च 15%ने वाढवला, तर त्याचा मासिक बचत शेकडा कितीने बदल पडेल असा प्रश्न तुम्हाला दिसला. तर बाबू सोडवायचं कसं काय, हे 100 होते. 100 मध्ये 80% त्याने काय केलं, 100% पगार होता, 80% खर्च केला. म्हणजे बचत किती केली भाऊ, त्यानं 20% बचत केली. किती टक्के, 20. त्या पगारामध्ये 25% वाढ झालं. किती ना, 25. म्हणजे किती झालं रे भाऊ, 125 झालं पगार झाले. आणि खर्च 15%ने वाढला. कितीने वाढणार भाऊ, 15. म्हणजे 80 चे 15% काढ. छेदाला 100. 1 1, 5 2 10, 5 3 15, 2 1 2 8, 4 3 12 रुपये. किती रुपये वाढला, पुन्हा 12. पहिले 80% हे 12 म्हणजे किती रे, 80 अधिक 12 बराबर किती रे, 92. किती टक्के, 92%. म्हणजे आता तो या दोन्हीत कितीने फरक पाडला, 33%. कितीने, 33%. म्हणजे बचत आणि खर्च याच्यात किती, 33 वजा 20%चा म्हणजे किती फरक आला भाऊ, 13%चा. किती टक्क्याचा, 13. बचत किती आहे, 20% छेदाला घाल. म्हणजे तुला शेकडा भेटून जाईल. गुणाकारात 100 टाक. 1 2 सॉरी 1 1 2 2 5 10 3 5 65. याचं उत्तर तुला 65% घोटाला पाहिजे होतं. म्हणजे हे काय होतं, थोडस क्रिटिकल होतं. पण आता एकदा व्हिडिओच्या माध्यमातून समजून घे. समजलं असेल, घे बाबू समोर घे. 2/3 ला शेकड्यात रूपांतरित करायचं. बाबू 2/3 घे, याला गुणाकारात 100 टाक. म्हणजे ते याला 200 छेदाला 3 3 सक 18 उरले 2 3 सक 18 उरले 2 3 सक 18. म्हणजे ते समोर जाणार. मग 66.66 पर्यंत होतं का, होतं गुरुदेव, पण मारता नाही आलं, म्हणजे सोडवता नाही आलं. म्हणजे सराव नाही. बाबू घे पुढं. एका व्यक्तीचा पगार 45,000 रुपये आहे. त्यात किती हजार, 45,000. त्याचा पगारात 12.5%नी वाढ केली तर त्याचा नवीन पगार किती असा प्रश्न तुम्हाला दिसला. तर याचा उत्तर तुम्ही मारायचं कसा होता, सरळ सांगतो, तू सोडवशील. आता 45,000 गुणिला वाढ झाला 12
112.5 वाढ झाला ना 112.5 छेदाला 100 आणि जो उत्तर आला असता ना ते घोटाळा पाहिजे होता. याचं उत्तर होतं 50,625. याची तोडाताडी कर, याला 0 वाढवून द्यायचं आणि 1 2 3 1 2 3 म्हणजे 1125 गुणला 45 कर, तुला उत्तर भेटून जाईल. हा आलं लक्षात? चला बाबू घे. चला 50 पैशाचे 2 रुपयाचे शेकडा किती? 2 रुपये हे म्हणलं तर इथं भागाकार आला म्हणजे मोठी संख्या समोरची भागाकारात आली. 50 पैसे छेदाला 2 रुपये, याला मग पैशात रूपांतरित केला म्हणजे 200 पैसे. किती पैसे? 200 पैसे गुणिला 100. 1 2 1 2 बेक बेन याच्या निम्मे 25. डायरेक्ट उत्तर आला असता तो 25%. किती आला असता? 25%. 200 काय घेतले? पैशाला, रुपयाला पैशामध्ये टाकले. कशामध्ये टाकले? पैशामध्ये टाकले. बाबू घे पुढं जाऊ दे. चला एका गावाची लोकसंख्या, गावातील लोकसंख्या 20,000. किती? 20,000 असून ती दरवर्षी 20% वाढते तर 1.1/2 वर्षानंतर म्हणजे 1.5 वर्षानंतर लोकसंख्या किती होईल? असा प्रश्न तुम्हाला दिसला. 20 आहे. किती आहे? 20. इथंच कन्फ्युज झाले असेल काही बहादर आहे की नाही? पहा असो, लक्ष द्या. मी 20,000 लिहिले. किती हजार? 20,000. पहा 20,000 गुणिला पहिल्या वर्षी 120. किती? 120 छेदाला 100 गुणिला आता अर्धा वर्ष. हा अर्धा वर्षाचे 10% घ्यायचे म्हणजे 110 छेदाला 100. आता 120 का नाही घेतले? इथं जर 2 राहिला असतं पूर्ण 2 वर्षानंतर तर आपण इथं 120 घेतलं असतं. इथं 10 110 काय घेतले? फक्त इथं 20 न वाढला आणि इथं 10 न वाढला, ध्यानात घ्यायचा. म्हणून हे अर्धा म्हणजे 6 महिने ना. बाबू 1 2 3 4 1 2 3 4 12 11 132. 132 गुणिला 2 आणि हे 2 0. 132 दोन्ही 264 आणि हे 2 0. खतरनाक पाडे पाटे मय. पा किती उत्तर असणार आहे? 26,400. किती रे? 26,400. चाल बाबू घे पुढं. चला एका पातेल्यात 38 लिटर दूध टाकले. किती? 38 लिटर. पुढे बी आहे बरं का भारी भारी उदाहरण. ते पातेल्या 5% रिकामे राहते तर पूर्ण भरण्यासाठी अजून किती लिटर दूध टाकावे लागेल? असा प्रश्न दिसला. बाबू काय करायचं होतं त्या? हे 38 लिटर म्हणजे 5% रिकामे म्हणजे 95%. तर 5% बराबर किती? असा प्रश्न दिसला असता तर डायरेक्ट कार्यक्रम असा लावायला पाहिजे होता. बस चला लक्ष द्या. 5 गुणिला 38 गुणिला 5 छेदाला 95. 5 1 5 5 1 5 उरले 4 5 न 45. 19 1 19 19 दोन्ही 38. फक्त 2 लिटर. फक्त 2 लिटर. किती रे? कालच झाला हा प्रश्न आपला. किती दूध टाकायला लागेल? कालच झाला. फेसबुकला आयडी टाकेले. हा पाहून घ्या. गजू राठोडनं सर्च करा. तुम्हाला काल टाकेले असतात. मार्केट टाकेले त्याच्यात पाहायचं. 8% मलाई. आता हा प्रश्न थोडा क्रिटिकल होता. हा प्रश्न थोडीशी सुधारणा करायला पाहिजे होती आपण. चला 8% मलाईचे 50 लिटर दूध व 15 लिटर मलाईचे 200 लिटर दूध एकत्र केल्यास मिश्रणातील दुधात मलाईचे शेकडा प्रमाण किती? असा प्रश्न केला असता. पहिले याचा गुण याचा टक्केवारी काढून घ्यायची असती. 50 गुणिले 8 बराबर छेदाला 100. आता टक्के म्हणल्याच्या नंतर 0 कटला 0 कटला. 5 1 5 5 2 10 बेक बे बेचुक म्हणजे मलाई आली 4 लिटर. किती आली? मलाई. मग नंतर 200 चे किती टक्के? 15%. ध्यानात घे भाऊ. किती टक्के? 15 छेदाला 100. 1 2 1 2 15 दोन्ही 30. आता या मलाईची बेरीज करून घेतली. किती? 34 छेदाला दूध एकत्र करून घेतलं म्हणजे किती? 250 आहे की नाही? 250 गुणिला 100. 0 कटला 0 कटला. 5 5 25 5 2 10 4 2 8 4 2 8 4 2 8 आणि 3 2 6 छेदाला 5 5 1 5. आता लक्ष द्या. उरले 1 5 3 15 उरले किती? किती रे? 3 आणि दशांश ठेवला 0 टाकला म्हणजे 13.6 उत्तर याचा असायला पाहिजे होता. बाबू 13.6 उत्तर आहे. चेक करून घ्याल. ज्याला मार्क गेला असेल याचा तर 75चा कंपल्सरी मार्क मी केला होता.
घे बाबू पुढा. हा किती मिनिटं झाले? 30. ही अवलाद काही जास्त पाहत नाही, 3च उदाहरण घेऊन टाकू. हा दुसऱ्या पार्ट मध्ये उजूक 20 मिनिटाचा व्हिडिओ बनवून घेऊ, म्हणजे काय होईल, ही अवलाद लगेच पाहत नाही. हा राजूला एका परीक्षेत 35% गुण मिळाले. कोण? राजूला. किती टक्के? चला टक्के आणि गुण. 35% गुण, 35% गुण मिळाले व तो 15 गुणांनी नापास झाला. 15 गुणांनी नापास झाला तर त्या परीक्षेत गणेशला 26% गुण मिळाले. किती? 26% गुण मिळाले व तो 51 गुणांनी नापास झाला. किती? 51 गुणांनी नापास झाला. नापास आहे, दोन्ही काय? नापास तर दोन्हीतला फरक आणि ह्या दोन्हीतला टक्केवारीतला नेहमीचा फरक घ्यायचा. याच्यातला फरक आला 9 आणि याच्यातला फरक आला 36. चला 9 म्हणजे 36 तर 100 म्हणजे किती? अरे बाप, एका नंबर मध्ये तुम्हाला आला असत रे 36. छेदाला किती रे? 9. 9 एक 9, 9 चूक 36 बराबर 400. उत्तर मारायला पाहिजे तू. किती आलं उत्तर मग? आहे का 400? चला बाबू घे पुढं. चला एका गावाची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते. जर आज लोकसंख्या पूर्वी म्हणलं ना, आता पूर्वी वापस चालायचं. तुम्हाला सांगितलं होतं मी पूर्वी वापस चालायचं म्हणून. पूर्वी काय चालायचा? वापस. 21,000 गुणिला पूर्वी म्हणलं वरी 100, छेदाला 10% वाढते. 110 खाली घे, गुणिला वरी 100 घे, छेदाला 110 घे. 1 2 1 2 11 11 121 121 121 कटले, 121 कटले. 1 2 3 4 1 2 3 4 आणि उत्तर पहा 10,000 होतं का? पर्याय क्रमांक 77चा पाहायचा, उत्तर 10,000 होतं. चला बाबू, एका गावची लोकसंख्या हे तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगसाल 78 नंबरचा. तुम्हाला सांगितले हे फक्त टप्प्याटप्प्याने घ्यायचा, कमेंट्स मध्ये सांगायचं 78 नंबर टाकून. आणि एका गाव स्वतःच पगाराच्या. हा तरी सुद्धा हा जो उदाहरण आहे 30 नंबरचा, म्हणजे सॉरी 79 नंबरचा, हा उद्याच्या पिरियड मध्ये होईल. पण याच्या पाठीमागचा मला कमेंट्स मध्ये सांगायचा, म्हणजे काय उदाहरण, काय प्रश्न आहे. आलं लक्षात? बाबू अभ्यास करू. नाहीतर पुढच्या हप्त्यात आहे ना, डॉक्टर कसा दर्शक पॅन्ट खाली ओढतो आणि इंजेक्शन देतो, तसंच मी दर्शक पॅन्ट खाली ओढीन आणि दांडा हाणेन. तुला काय वाटलं? काही विचार करा, दांडा हाणीन मी दर्शक पॅन्ट ओढून. आणि हे पा ये रामपेर दिसत असं ना, दिसतं का? बस ये या नाही ना दर्शक डॉक्टर इंजेक्शन